नमस्कार मित्रांनो, माझं नाव संग्राम गायकवाड आहे आणि हा माझा मराठीमध्ये पहिला व्हिडिओ आहे। माझा अजून एक चॅनल आहे हिंदी, संग्राम गायकवाड रिअल इस्टेट, आणि मी बाणेर, बालेवाडी आणि जेवढे काही प्रीमियम लोकेशन्स आहेत पुण्यातले ईस्ट आणि वेस्टमध्ये, कोरेगाव पार्कसुद्धा त्याच्यामध्ये येतं, तिथे मी ॲज अ कन्सल्टंट काम करतो। माझं काम काय आहे तर मी तुम्हाला तुमच्या रिक्वायरमेंटच्या नुसार तुमच्या स्वप्नातलं घर शोधून देतो, चांगली इन्व्हेंटरी, नेगोसिएशन आणि त्याचबरोबर डेव्हलपरचे प्रोज अँड कॉन्स, त्या पर्टिक्युलर अपार्टमेंटचे प्रोज अँड कॉन्स मी सांगणार आहे, तेही फ्री ऑफ कॉस्ट। मला जो काही इन्सेंटिव्ह मिळतो तो मला बिल्डरकडून मिळतो, तो तुम्हाला मला काही द्यायचं नाही आहे। ही झिरो ब्रोकरेज कन्सल्टन्सी आहे। आज आपण बाणेरमध्ये आलो आहे, पॅन कार्ड क्लब रोडला, आणि मी तुम्हाला 3400 स्क्वेअर फुटाचा एक 7 BHKचा ड्युप्ले दाखवणार आहे। इथे तुम्हाला 7 बेडरूम्स मिळतातच, पण त्याचबरोबर एक फॅमिली रूम, एक सर्वंट रूम आणि एक स्टोर रूम असं सगळं मिळणार आहे। तर आता आपण घराची सुरुवात करूयात, आपण घर बघूयात। तर ती एंट्री होती, एंट्रीमध्ये तुम्हाला एक छोटीशी लॉबी मिळते आणि आत आल्याबरोबर जवळजवळ 24x16ची तुम्हाला इथे लिव्हिंग मिळतो। तर हा लिव्हिंग जो आहे तुम्हाला डबल हाईट सिलिंगचा आहे, तुम्ही बघू शकता। तर डबल हाईट सिलिंग असल्यामुळे खूप ग्रँड फिलिंग येते आणि या बाजूला आपण टीव्ही लावू शकतो। तुम्ही इमॅजिन करा की फर्निचर झाल्यानंतर हे घर किती सुंदर दिसेल। सगळ्यात महत्त्वाचं, लिव्हिंगला बॅल्कनी आहेच, पण वरच्या बाजूला सुद्धा पूर्ण आपल्याला इथे ग्लास मिळते, त्याच्यामुळे घरामध्ये लाईट जी आहे ती भरपूर आहे, घर सुंदर दिसते। ह्या लिव्हिंग बरोबर इथे तुम्हाला एक छानशी बॅल्कनी आहे आणि ही बॅल्कनी बघा, पूर्ण बाणेरमध्ये गगनचुंबी इमारती उभ्या राहत आहेत, पण इथे तुम्हाला तसं वाटणार नाही आहे, कारण का सगळ्यात उंच टावर जो आहे हाच आहे। आपण आत्ता 25व्या माळ्यावरती उभे आहोत आणि इथून तुम्ही बघा पूर्ण बाणेर आपल्याला खाली दिसतंय आणि असं वाटतं की मी बाणेरच्या वरती आहे। हे समोरचे सगळं BDP झोन आहे, इथे खूप साऱ्या गोष्टी आता होत आहेत। इथे वॉकिंग ट्रेल्स आहेत, पेट ट्रेल्स आहेत, तर खूप सारे बाणेरचे जे रहिवासी आहेत इथे जातात आणि त्यांचे इव्हनिंग्स किंवा त्यांचे वीकेंड्स एन्जॉय करतात। आणि इकडच्या बाजूला तुम्ही बघा एक सेपरेट डायनिंग स्पेस आहे। तर हा जो डायनिंग आहे याचेही तुम्हाला डायमेन्शन स्क्रीनवरती दिसतील। काफी बरंच मोठं हे डायनिंग आहे। मी हिंदी करतो त्याच्यामुळे माझ्या तोंडातून काफी आलं, तसं नाही आहे। आपण परत मराठीमध्ये येऊयात। तर चांगला बऱ्यापैकी मोठा तुम्हाला इथे डायनिंग मिळतो आणि ह्या डायनिंगला सुद्धा एक मोठी विंडो आहे, तर तुम्हाला लाईटला इथेही काही प्रॉब्लेम येणार नाही आहे। आणि ठीक डायनिंगच्या समोर इथे तुम्हाला एक किचन आहे। तर किचन हे जवळजवळ 10x12चं आहे आणि किचनची तुम्ही रचना बघा। सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, फक्त साईज महत्त्वाचं नाही आहे, तर किचन कसं आहे हे फार महत्त्वाचं आहे। एल शेपचं किचन आहे। इकडच्या बाजूला तुम्ही तुमची शेगडी आणि हॉब चिमणी जे काय आहे ते ठेवू शकता। इकडच्या बाजूला तुम्ही OTG मायक्रोवेव्ह ठेवू शकता। एक सिंक आहे जी तुमच्या डोमेस्टिक पर्पजसाठी आहे। वॉशिंग मशीन आणि डिशवॉशरसाठी तुम्हाला इकडे सेपरेट प्रोव्हिजन आहे, ही सेपरेट तुमची ड्राय बाल्कनीसुद्धा आहे। आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं, आज तुम्ही बघा बऱ्याच साऱ्या प्रोजेक्ट्समध्ये किचन इतकी छोटी असतात ना की तुम्ही डबल डोअरचा फ्रीज ठेवूच शकत नाही, तर इथे तसा प्रॉब्लेम येणार नाही आहे। इथे तुम्ही चांगला मोठा फ्रीज जो आहे डबल डोअरचा तो ठेवू शकता। पहिल्या फ्लोअरला म्हणजे जो आपला ग्राउंड फ्लोअर आहे डुप्लेक्सचा, तिथे तुम्हाला 3 बेडरूम्स आहेत, एक गेस्ट रूम आहे त्या बाजूला, आपण ती नंतर बघूयात। पण आत्ता इकडचे 2 बेडरूम्स आहेत ते आपण चेकआउट करू। एक तुम्हाला इथे वॉशरूम पण आहे, हे ॲक्च्युली पावडर आहे, तर इथे तुम्हाला फक्त एक टॉयलेट आणि एक तुम्हाला सिंक आहे। आणि ह्या बाजूला एक फर्स्ट बेडरूम आहे, तर ही बेडरूम जी आहे या बेडरूमला तुम्हाला अटॅच वॉशरूम असणार आहे। तुम्हाला स्क्रीनवरती साईज दिसेल, ही विंडो आहे, सेम तुम्हाला व्ह्यू मिळतोय आणि ह्या बाजूला एक वॉशरूम आहे, ती वॉशरूम तुम्ही बघा। आता आपण तुमची मास्टर बेडरूम बघूया। तर ही पहिल्या माळ्याची मास्टर बेडरूम आहे, म्हणजे ग्राउंड फ्लोअरची, आणि इथे तुम्ही बघा खूप मोठी बेडरूम आहे। याच्यामध्ये तुम्हाला एक फक्त बेड ठेवायचे, तुम्ही एक किंग साईज बेड जरी ठेवला 6.5x6.5 फुटाचा तरी सुद्धा इथे काही प्रॉब्लेम नाही आहे। त्याचबरोबर एक इथे विंडो आहे क्रॉस व्हेंटिलेशनसाठी, तुम्हाला इथे क्लॉजेटची जागा आहे, खूप मोठं क्लॉजेट तुम्ही इथे बनवू शकता, आणि एक मास्टर वॉशरूम आहे। त्याचबरोबर बेडरूमला एक तुम्हाला बॅल्कनी सुद्धा आहे। तर लिव्हिंगला एक बॅल्कनी झाली आणि ह्या बेडरूमला एक बॅल्कनी झाली। आता सगळ्यात महत्त्वाचं, प्रोजेक्ट रेडी आहे, तुम्ही बघू शकता सगळे टावर रेडी आहेत, लोक राहायला सुद्धा आलेली आहेत, तर पोझिशन दिलेलं आहे।
त्याच्यामुळे तुम्ही पैसे भरा, ॲग्रीमेंट करा आणि दुसऱ्या दिवशी ह्या घराची किल्ली घेऊ शकता. आता आपण बघूयात गेस्ट रूम, जी तुमच्या लिव्हिंगच्या बाजूला आहे. घर तुम्ही परत एकदा बघा. इकडे डायनिंग आहे, किचन आपण बघितलंच. हा लिव्हिंग आहे, चांगलाच मोठं लिव्हिंग आहे विथ डबल हाईट सिलिंग. आणि ह्या बाजूला इथे ही पहिली गेस्ट रूम आहे. गेस्ट रूमला सुद्धा तुम्हाला एक वॉशरूम मिळतं आहे. सो टेंटेटिव्हली बघा तुम्ही 7 बेडरूमचे 7 वॉशरूम्स आणि 2 पावडर रूम, एका घरामध्ये तुम्हाला 9 वॉशरूम्स मिळत आहेत. आणि हा एक जिना आहे जो तुम्हाला वरच्या मजल्यावरती घेऊन जातो. इथे पण एक जागा आहे. इथे एक तुम्ही छान गणपतीची मूर्ती ठेवा, गणपती बाप्पा मोरया. आणि ह्या बाजूला इकडे तुम्ही एक छानसं बुकशेल्फ करू शकता, एक बार करू शकता, जे तुम्हाला हवं तसं करू शकता. इकडे एक स्टोअर आहे. तर ह्या स्टोअरच्या खाली ना सर्वंट रूम आहे, ती बंद आहे, ती मी दाखवू शकत नाही आहे. पण इथे एक स्टोअर आहे, तर इथे तुम्ही खूप साऱ्या गोष्टी स्टोअर करू शकता. त्याच्याच खाली एक सर्वंट रूम आहे, ती आपण आता नाही बघत आहोत. तुम्ही व्हिजिटला आल्यानंतर मी दाखवू शकतो. आणि एक बेडरूम इकडे आहे. ही सेम बेडरूम आहे जी आपली खालची आपण गेस्ट रूम बघितली ना, ती सेम बेडरूम वरच्या बाजूला आहे. आणि एक तुम्हाला अटॅच वॉशरूम सुद्धा मिळते इथे. डबल हाईट सिलिंगची मजा इथून कळेल तुम्हाला. लिव्हिंग बघा खूपच सुंदर दिसतोय आणि खूप चांगल्या प्रकारे इथे तुम्ही एक शँडलियर लावू शकता, ज्याच्यामुळे तुमच्या घराची रौनक अजूनच वाढेल. आता इथे काय आहे तर इथे किचन, जे आपण खालच्या बाजूला बघितलं होतं तेच किचन आहे. आता वरती आल्यामुळे इथे किचन नाही आहे. तुम्हाला जर का पॅन्ट्री हवी आहे, एखादं तुम्हाला थिएटर बनवायचं आहे, प्ले रूम बनवायचे, गेम्स रूम बनवायचे, इथे करू शकता. आणि त्याचबरोबर एक छोटासा डेक पण आहे, बघून. वरच्या फ्लोअरला 4 बेडरूम्स आहेत. आपण पहिले बेडरूम बघितली, एक आपण फॅमिली रूम बघितली, ही एक बेडरूम आहे अगेन विथ द विंडो, सेम तुम्हाला व्ह्यू मिळतोय. आणि ही बेडरूमला अटॅच वॉशरूम नाही आहे, कारण का ह्याच्या खाली तुम्ही बघितलं तर डायनिंग होतं, तर ते डायनिंगवरती नाही आहे. तर इथे आपण बेडरूम बनवली आहे आणि एक इथे तुम्हाला कॉमन वॉशरूम आहे. आणि ही एक बेडरूम आहे जी आपण खाली बघितलीत, याला तुम्हाला अटॅच वॉशरूम मिळेल. तर ते तुम्ही वॉशरूम बघून घ्यायचं. आता आपण बघतोय शेवटची बेडरूम, जी तुमची मास्टर बेडरूम असणार आहे. तर ह्या मास्टर बेडरूमला एक बाल्कनी आहे, एक डेक आहे जो ह्या बाजूला आहे, आपण तो बघूयात आणि समजून घ्या. इथे तुम्हाला फक्त किंग साईज बेड ठेवायचं आहे. ही तुम्हाला एक विंडो आहे, इकडच्या बाजूला क्लॉसेट स्पेस आणि एक मास्टर वॉशरूम. आता आपण इथून एकदा परत व्ह्यूज बघूयात, कारण का ह्या प्रोजेक्टचा सुद्धा हा टॉलेस्ट टावर आहे. बाकीचे जे टावर्स आहेत ते छोटे आहेत, म्हणजे 2 ते 3 माळ्यांनी छोटे आहेत. आपण आता 25व्या मजल्यावरती आहोत. आणि इथून बघा मी एक ड्रोन शॉट टाकतोय, ज्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण बानेर पॅन कार्ड क्लब रोडचा व्ह्यू मिळेल. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं की माझा अजून एक चॅनल आहे, संग्राम गायकवाड रिअल इस्टेट हिंदी. आता हे मराठी मी बनवतोय. कशासाठी तर मला खूप साऱ्या क्लायंट्सने फोन केला होता की संग्राम तू मराठीमध्ये सुद्धा बनव. तर मी एक प्रयोग करतोय, बघूयात तुम्ही मला किती त्याच्यामध्ये सपोर्ट करा. थँक्यू.